आपण देश सोडला नाही आणि फरार सुद्धा नाही असं स्पष्टीकरण प्रसिद्ध उद्योगपती विजय माल्या यांनी दिले। विविध बँकांचे तब्बल 9,000 कोटी रुपये बुडवणाऱ्या उद्योगपती विजय माल्या यांनी देश सोडल्याची माहिती अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात दिली होती। यानंतर पहिल्यांदाच माल्या यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली। आपण एक आंतरराष्ट्रीय बिझनेसमॅन आहोत, त्यामुळे बिझनेससाठी भारतातून अनेकदा आपण ये-जा करत असतो असं माल्या यांनी ट्विटरमध्ये नमूद केले। तसंच एक खासदार म्हणून भारतीय न्यायव्यवस्था आणि कायद्याचा पूर्ण आदर असल्याचंही माल्या यांनी ट्विटरवर म्हटलंय। कर्जबुडवी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं विजय माल्यांना नोटीस बजावली असून 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। माल्या यांच्या देश सोडून जाण्याच्या मुद्द्यावरून संसदेत देखील काल गदारोळ झाला होता। माल्या यांचं ट्विट पाहूया, बघा काय बोलले ते। मी एक आंतरराष्ट्रीय बिझनेसमॅन आहे, त्यामुळे अनेकदा बिझनेससाठी भारताबाहेर जावं लागतं। मी भारत सोडलेला नाही ना मी फरार, ज्या वावड्या उठल्यात त्या तथ्यहीन आहेत। एक खासदार म्हणून मला कायद्याचा आदर आहे आणि त्या कायद्याचं पालन करेन असे विजय माल्या म्हणतात। भारतीय न्यायव्यवस्था उत्तम असून माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे असं विजय माल्या यांनी ट्विटरवर म्हटलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।